अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन विधी कसा करावा याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी ज्या ठिकाणी मी पूजा मांडणी करणार आहे त्या ठिकाणी ती जागा मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेले आहे. त्यानंतर स्वास्तिकवरती हळदी, कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेल्या आहेत. सोबतच एक फूलसुद्धा ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक पाट मी घेतलेला आहे. पाटावरती लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे. त्यानंतर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करणार आहे, कारण आपण कुठलीही सेवा करत असताना ही दिव्याच्या साक्षीनेच करत असतो. तर मी इथे हे प्रोडक्ट घेतलेलं आहे. तर हे अतिशय उत्तम आणि उपयुक्त असं आहे. मला दिवा प्रज्वलित करण्यासाठी फार वेळ नाही लागत. हे आवडलं कारण याने बराच वेळ आपला वाचतो. तर यानंतर दिव्याला सुद्धा हळदी, कुंकू आणि अक्षदा हे वाहून घेणार आहे. दिव्याची पंचोपचार पूजा करणार आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा वाहून झाल्यानंतर आता पूजेला सुरुवात करणार आहे. तर आज श्रावणामधला पहिला गुरुवार होता, म्हणून म्हटलं चला आज आपण महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करूया. श्रीयंत्रावरती त्याचप्रमाणे महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करूयात. तर आजची ही पूजा तुम्हाला सुद्धा दाखवावीशी वाटली म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती त्याचप्रमाणे श्रीयंत्रावरती जर आपण कुंकुमार्चन विधी केला तर याचे अत्यंत फलदायी असे फायदे आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती जर आपण कुंकुमार्चन विधी केला तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, धन, संपत्ती आणि सौभाग्य येते अशी धार्मिक मान्यता आहे. कुंकू हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणूनच आपण जर कुंकुमार्चन विधी केला तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते असे मानले जाते. सोबतच कुंकुमार्चन विधी जर आपण नियमित केला तर सौभाग्य वाढते. त्याचप्रमाणे घरामध्ये आनंदी वातावरण सुद्धा निर्माण होते. तर सर्वात आधी मी इथे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे. दिव्याला फुलं अर्पण केलेली आहेत. त्यानंतर एक छोटं ताम्हण मी घेतलेलं आहे पितळेचं. तुमच्याकडे जर तांब्याचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, किंवा मग दोन्हीपैकी काहीच नसेल तर आपण स्टीलची प्लेट घेतली तरीही चालेल. त्यानंतर या ताम्हणामध्ये मी थोड्या अक्षदा टाकून घेतलेल्या आहेत. अक्षदा आपल्याला पांढऱ्या ठेवायच्या नाही, त्यावरती थोडं हळदी, कुंकू हे वाहायचं आहे, किंवा याऐवजी आपण थोडी हळद टाकून ह्या अक्षदा पिवळ्या सुद्धा करून घेऊ शकतो. तर त्यानंतर मी याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. आता महालक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचोपचार पूजा करणार आहे, त्यांचा अभिषेक करणार आहे. तर सर्वात आधी मी 5 पळी पाणीने महालक्ष्मी मातेला शुद्ध जलाने स्नान घालून घेतलेले आहे. त्यानंतर पंचामृताने सुद्धा स्नान घालणार आहे. तर सर्वात आधी मी इथे माझ्याकडे महालक्ष्मी मातेचा फोटो आहे, तर या फोटोची सुद्धा पूजा करणार आहे. तर या फोटोमध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, देवी सरस्वती आणि गणपती बाप्पा सोबतच कुबेर भगवान सुद्धा आहेत. तर यांचा फोटो मी इथे ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती सर्वप्रथम तूप, साखर, मध, दही आणि दूध या पंचामृताने स्नान घालून घेतलेलं आहे. त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने माता लक्ष्मीला स्नान घालणार आहे. तर आता ही सर्व सेवा करत असताना, देवीला स्नान घालत असताना शांत बसून आपण देवी लक्ष्मीचा अभिषेक करायचा नाही. आपल्याला कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र यांचे पठण करायचं आहे. माता लक्ष्मीचा एखादा तुम्हाला मंत्र येत असेल किंवा स्तोत्र देवी लक्ष्मीचं म्हणता येत असेल तर ते आपण म्हणायचं आहे. तर याऐवजी आपल्याला काही पठण करणे शक्य होत नसेल तर आपण 99 मंत्राचा जाप करू शकतो. 99 मंत्र असा आहे: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, किंवा मग ओम महालक्ष्मी देव्ये नमः. या साध्या सोप्या मंत्राचा 108 वेळा मंत्र जाप करून आपण देवी लक्ष्मी मातेवरती जलाभिषेक करू शकतो. तर यानंतर मी इथे दुधामध्ये थोडं केशर टाकून घेतलेलं होतं. तर आता दुधाने आणि केशर हे एकत्रित केलेलं होतं. तर आता यांनी सुद्धा लक्ष्मी मातेवरती अभिषेक करणार आहे.
त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने देवीला स्नान घालून घेणार आहे आणि त्यानंतर देवी लक्ष्मी मातेची मूर्ती ही स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे। तर गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित असा मानला जातो। सोबतच शुक्रवारी सुद्धा देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आता थोडे फुलं सुद्धा मी वाहून घेणार आहे। त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे आणि आता स्वच्छ कापडाने मूर्ती पुसून घेणार आहे। तर आता लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ पुसून झाल्यानंतर पाटावरती एक छोटा चौरंग मी ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर त्यावरती ही अशी मातीची प्लेट मी घेतलेली होती। तर ही प्लेट सुद्धा मी पूजेमध्ये ठेवून घेणार आहे। माता लक्ष्मीच्या कुठल्याही पूजेमध्ये आपण मातीच्या वस्तू सुद्धा घेत असतो। विशेषतः दिवाळीमध्ये तर आपण पणत्या आणि इतर साहित्य सुद्धा हे मातीचेच घेत असतो। तर अशी ही सुंदर अशी मातीची प्लेट मी या चौरंगावरती ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर परत एकदा त्यावरती छोटा चौरंग ठेवलेला आहे आणि त्यानंतर एक लाल वस्त्र चौरंगावरती ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर पुसून झालेली लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आता यावरती ठेवणार आहे। तर हे माझ्याकडे कवड्यांचं स्टँड आहे, तर ते सुद्धा मी इथे ठेवून घेणार आहे। आपल्याला माहितीच आहे माता लक्ष्मीला कवड्या ह्या अतिशय प्रिय असतात, म्हणून मी अशा प्रकारचं हे स्टँड या पूजेमध्ये ठेवून घेतलेलं आहे। त्यानंतर गुलाबाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या या स्टँडमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत। यानंतर लक्ष्मी मातेचं मरवट भरणार आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम हळदीने मी लक्ष्मी मातेचं मरवट अशा प्रकारे भरून घेणार आहे। तर हळद ही ओली केलेली आहे जेणेकरून ते व्यवस्थित लागेल। तर ती आता एका काडीच्या सहाय्याने लक्ष्मी मातेला लावून घेणार आहे आणि त्यानंतर एक छोटा कुंकुवाचा टिक्का देवीच्या कपाळावरती मध्यभागी लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपल्या देवीचा साज शृंगार सुंदर असा झालेला आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती आता या कवड्यांच्या स्टँडवरती मी ठेवून घेणार आहे आणि यानंतर आपण पंचोपचार देवीची पूजा करणार आहोत। तर कुंकुमार्चन विधी केल्याने देवीची शक्ती हे कुंकुवात उतरते आणि हे कुंकू जर आपण आपल्या कपाळाला रोज लावले तर कार्यामध्ये आपल्याला यश मिळते। तर हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते आपण एखाद्या छोट्या डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस आपण कुठे बाहेर जात असू किंवा एखाद्या शुभ कार्याला जात असू तर त्यावेळेस अगदी प्रत्येक वेळेस आपण हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं आहे। तुम्ही जर माता लक्ष्मीच्या फोटोवरती किंवा मग मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती जरी कुंकुमार्चन विधी करत असला तर त्यामध्ये जे कुंकू आपण वापरलेले असते तर ते कुंकू आपण आपल्या कपाळाला लावायचे आहे। कुंकुमार्चन विधी जर आपण केला तर आपल्या घरामधून नकारात्मकता दूर होते, सोबतच सकारात्मक लहर वातावरणामध्ये निर्माण होतात। तर अशा प्रकारे आता देवीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता देवीला फुलं सुद्धा अर्पण करणार आहेत। तर हा सजावटीचा एक भाग आहे, आपल्याला जसं हवं तसं आपण सजवू शकतो। तर मी इथे पांढरी आणि जांभळ्या कलरची फुले वापरलेली आहेत। फुले आता माता लक्ष्मी मातेला अर्पण करणार आहे आणि त्यानंतर कुंकुमार्चन विधी करायला सुरुवात करणार आहे। तर हा कुंकुमार्चन विधी आपण श्रीयंत्रावरती जर करत असाल तर त्यासाठी आपलं जे श्रीयंत्र आहे ते प्राणप्रतिष्ठित असायला हवं, म्हणजे त्याची स्थापना आपण केलेली असायला हवी। त्यानंतरच आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी हा करायचा असतो। तर मी आज माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन विधी करणार आहे, म्हणून मग मी देवी लक्ष्मी मातेची मूर्ती पूजेमध्ये घेतलेली आहे। या कुंकुमार्चन विधी सुरू करण्यापूर्वी माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करणार आहे। त्यासाठी सर्वात आधी देवीला गंध लावायचा आहे। गंध लावत असताना श्री लक्ष्मी देवताभ्य नमः विलेपर्णम चंदन समर्पयामी असे म्हणायचे आहे। त्यानंतर अक्षदा वाहायच्या आहेत। अक्षदा वाहत असताना श्री लक्ष्मी देवताभ्य नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर हळदी कुंकू वाहायचे आहे। हळदी कुंकू वाहत असताना श्री लक्ष्मी देवताभ्य नमः हरिद्रा कुंकुम समर्पयामी। त्यानंतर फुलं वाहायची आहेत। लक्ष्मी देवताभ्य नमः पुष्पम समर्पयामी। त्यानंतर धूप ओवाळायचा आहे। श्री लक्ष्मी देवताभ्य नमः धूपम दर्शनमपयामी। त्यानंतर निरांजन अर्धा
श्रीलक्ष्मी देवताभ्य नमः दीपम दर्शयामी हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्यामध्ये आपण खडी साखर ठेवू शकतो किंवा मग दूध साखर सुद्धा ठेवू शकतो। श्रीलक्ष्मी देवताभ्य नमः नैवेद्य समर्पयामी हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला श्रीलक्ष्मी मंत्राने श्रीलक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन विधी हा करायचा आहे। कुंकुमार्चन विधी करत असताना आपल्याला आपली अनामिका म्हणजे करंगळी शेजारील बोट आणि अंगठा या 2 बोटांनी करायचा आहे। किंवा मग आपल्याकडे मूर्ती मोठी असेल किंवा मग आपण फोटोवरती करत असू तर त्यावेळेस आपण 5ही बोटांनी करू शकतो। आपल्याला जर शक्य असेल त्याप्रमाणे आपण करायचं आहे। मी इथे अनामिका आणि अंगठ्यानेच लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करणार आहे। आता मी इथे ज्या रांगोळ्या घरीच बनवलेल्या होत्या त्या मी पाटासमोर ठेवून घेणार आहे। आता यानंतर कुंकुमार्चन विधीला सुरुवात करणार आहे। ओम श्रीं श्री महामाये नमः। ओम श्रीं श्री महालक्ष्मे नमः। ओम श्रीं श्री महावान्ये नमः। ओम श्रीं श्री महेश्वराय नमः। ओम श्रीं श्री महादेव्ये नमः। ओम श्रीं श्री महारात्रे नमः। ओम श्रीं श्री महिषासुरमर्दिने नमः। ओम श्रीं श्री कालरात्रे नमः। ओम श्रीं श्री कुहवे नमः। ओम श्रीं श्री पूर्णाय नमः। ओम श्रीं श्री आनंदाय नमः। ओम श्रीं श्री आद्याय नमः। ओम श्रीं श्री भद्रिकाय नमः। ओम श्रीं श्री निशाय नमः। ओम श्रीं श्री जयाय नमः। ओम श्रीं श्री रिक्ताय नमः। ओम श्री श्री महाशक्त्यै नमः। ओम श्रीं श्री देवमात्रे नमः। ओम श्रीं श्री कृशोदर्ये नमः। ओम श्रीं श्री शय्ये नमः। ओम श्रीं श्री इंद्राण्ये नमः। ओम श्रीं श्री शक्रनुताये नमः। ओम श्रीं श्री शंकर प्रियवल्लभाय नमः। ओम श्री श्री महावराह जनने नमः। ओम श्री श्री मदनोन्मथिने नमः। ओम श्री श्री महाये नमः। ओम श्री श्री वैकुंठनाथ रमणे नमः। ओम श्री श्री विष्णुवक्षस्थलस्थिताय नमः। ओम श्री श्री विश्वेश्वर्ये नमः। ओम श्री श्री विश्वमात्र नमः। ओम श्री श्री वरदाये नमः। ओम श्री श्री अभदाये नमः। ओम श्री श्री शिवाये नमः। ओम श्री श्री शूलिले नमः। ओम श्री श्री चक्रिणे नमः। ओम श्री श्री पद्याये नमः। ओम श्री श्री पाशिन्ये नमः। ओम श्री श्री शंखधारिणे नमः। ओम श्री श्री गदिन्ये नमः। ओम श्री श्री मूर्धमालाय नमः। ओम श्री श्री कमलाय नमः। ओम श्री श्री करुणालयाय नमः। ओम श्री श्री पदाक्षधारिणे नमः। ओम श्री श्री अंबाये नमः। ओम श्री श्री महाविष्णु प्रियंकरे नमः। ओम श्री श्री गोलोकनाथ रमणे नमः। ओम श्री श्री
लोकेश्वर नम पूजिताय नमः। ओम श्री श्री गयाये नमः। ओम श्री श्री गंगाये नमः। ओम श्री श्री यमुनाये नमः। ओम श्री श्री गोमत्ये नमः। ओम श्री श्री गरुडासनाये नमः। ओम श्री श्री गंडके नमः। ओम श्री श्री सरस्वे नमः। ओम श्री श्री ताप्ये नमः। ओम श्री श्री रेवाये नमः। ओम श्री श्री पयस्विने नमः। ओम श्री श्री नर्मदाये नमः। ओम श्री श्री कावर्ये नमः। ओम श्री श्री केदारस्थलवासिने नमः। ओम श्री श्री किशोर्ये नमः। ओम श्री श्री केशवनुताये नमः। ओम श्री श्री महेंद्र परिवंदिने तार्ये नमः। ओम श्री श्री ब्रह्मादिदेव निर्माणकारिणे नमः। ओम श्री श्री देव पूजिताये नमः। ओम श्री श्री कोटि ब्रह्मांड मध्यस्थे नमः। ओम श्री श्री कोटि ब्रह्मांडकारिणे नमः। ओम श्री श्री श्रुतिरूपाये नमः। ओम श्री श्री श्रुतिकये नमः। ओम श्री श्री श्रुति स्मृति परायणाये नमः। ओम श्री श्री इंद्राये नमः। ओम श्री श्री सिंधुतनयाये नमः। ओम श्री श्री मार्तंडे नमः। ओम श्री श्री लोकमातृकाये नमः। ओम श्री श्री त्रिलोकजनने नमः। ओम श्री श्री तंत्राये नमः। ओम श्री श्री तंत्र मंत्र स्वरूपिणे नमः। ओम श्री श्री तरुण्ये नमः। ओम श्री श्री तमोहंत्रे नमः। ओम श्री श्री मंगलाये नमः। ओम श्री श्री मंगलायनाये नमः। ओम श्री श्री मधुकैटभ मथिने नमः। ओम श्री श्री शुंभासुर विनाशिने नमः। ओम श्री श्री निशुंभादिहराय नमः। ओम श्री श्री मात्रे नमः। ओम श्री श्री हरि पूजिताये। ओम श्री श्री शंकर पूजिताये नमः। ओम श्री श्री सर्वदेव्यमये नमः। ओम श्री श्री सर्वाये नमः। ओम श्री श्री शरणागत पालिने नमः। ओम श्री श्री शरण्ये नमः। ओम श्री श्री शुंभवनिताये नमः। ओम श्री श्री सिंधुतीरनिवासिने नमः। ओम श्री श्री गंधर्वगानरसिकाये नमः। ओम श्री श्री गीताय नमः। ओम श्री श्री गोविंदवल्लभाय नमः। ओम श्री श्री त्रिलोक्यपालिने नमः। ओम श्री श्री तत्वरूपतारुण्यपूरिताये नमः। ओम श्री श्री चंद्रावल्ले नमः। ओम श्री श्री चंद्रमुखे नमः। ओम श्री श्री चंद्रिकाये नमः। ओम श्री श्री चंद्रपूजिताये नमः। ओम श्री श्री चंद्राये नमः।
ओम श्री श्री शशांक भगिने नमः। ओम श्री श्री गीतवाद्य पराननाय नमः। ओम श्री श्री सृष्टिरूपाय नमः। ओम श्री श्री सृष्टिकर्ये नमः। ओम श्री श्री सृष्टि संहारकारिणे नमः। तर आता लक्ष्मी मातेच्या मंत्राने श्री महालक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी करून झालेला आहे। म्हणजेच देवी अष्टोत्तर नामावली आपली संपूर्ण झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला श्री सूक्तमचं पठण करून देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी करायचा आहे। तर आता लक्ष्मी मातेला फुलं अर्पण केलेली आहेत आणि देवीला हार घालायचा होता, तर एक छोटासा हार देवी लक्ष्मी मातेला घालून घेणार आहे आणि आता श्री सूक्तमचं पठण करत देवी लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती कुमकुमार्चन विधी करणार आहे। हरि ओम हिरण्यवर्णाहरणीं सुवर्णरजस्रजां चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। ताम आवह जातवेदो लक्ष्मी मणपगामिनी यस्य हिरण्यविन्दये गामश्व पुरुषा नमः। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। अश्वपूर्वार्थ मध्या हस्तिनाथ प्रबोधिनीं श्रिय देवीमुपहवये शिर्मा देवी जुजशतां। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। कासोस्मिता हिरण्यप्रकारमार्दा ज्वलन्ती तृप्ततर्पयन्तीं पद्मे स्थिता पद्मवर्णा तामि होम हवये श्रियं। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। चंद्राप्रभासा यशसा ज्वलन्ती श्रिय लोके देवदुष्टामुदारां तापद्मिनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यत्वारुणे। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। आदित्यवर्णे तपसोऽधिजाता वनस्पतिस्तव वृक्षस्व बिल्व तस्य फलानि तपसानन्दोन्मायन्त रायाक्ष बाह्य अलक्ष्मी। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। उपेतु मादेव सखा कीर्तिनाश्वमहिना सह प्रादुर्मोऽस्मिराष्ट्रेण कीर्तिमुद्रित दातु मे। ओम श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। क्षुत्पिपासामला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्यमहम अभूतिम समृद्धि च सर्वाणिर्गुण मे गृहात्। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। गंगाधारा दुरादर्शा नित्यपुष्टा करीषिणीं ईश्वरी सर्वभूताना तामि होम हवये श्रियं। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री श्री महालक्ष्म्यै नमः। मनस काम वाकुति वाच्य सत्यम श्री पशुना रूप सम्मन्यस्य मयि श्री शैतायश। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। कर्दमेन प्रजाभूता मयि श्री संभव कर्दम श्रिय वासमे कुले मातार पद्मा मालिनी। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। आपसृजन्तु सिग्नादि चिक्लितवसमे गृहे निच देवी मातार श्रियवासमे कुले। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री श्री महालक्ष्म्यै नमः। आर्धा पुष्यकरिणी यष्टि सुवर्णा हेम मालिनी सूर्य हिरण्यलक्ष्मी जातवेदो आवह। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः। आर्धा पुष्करिणी पुष्टिपिंडला पद्मा मालिनी चंद्रा हिरण्यलक्ष्मी जातवेदो मावह। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः।
ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्यप्रभुतो गावो दाशश्वान विन्दहे पुरुषा नमः। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्धं प्रसिद्धं श्री श्री महालक्ष्मी नमः। यशुचि प्रयतो भूत्वा जाहुदाजान्महवं सुङ्क्तपशचर्च शिकाम सतत जपेत। श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमः। श्री सुक्तमचं पठन करून झाल्यानंतर आता आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती म्हणायच्या वेळेस आपल्याला देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करायचं नाही, त्यावेळेस आपल्याला हात जोडूनच फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती पद्मानने पद्मउरु पद्माक्षी पद्मसंभवे तस्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यमलाभ्यहम्। अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमे लभता देवी सर्वकामस्य देहिम। पद्यानने पद्यविप पद्यपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादममयी सन्निधत्व। पुत्रपौत्र धन धान्य हस्ताक्षश्वादिगवे रथं प्रजन्न भवसि माता आयुष्युतम करोतु मे। धन अग्निर धन वायुर धन सूर्यो धन वसु धन इन्द्रो बृहस्पतिर्तीर वरुण धनस्तु मे। वैनतेय सोम पिबतु ऋतः सोमधनस्या सोमिना मह्या तदातु सोमिन। न क्रोधोच्च न मात्सर्य न लोभो न शुभामति। भवन्ति कृतपुण्यान्ना भक्तान्ना श्रीसूक्त जपेत। सरसिजनिलये सरोजहस्ते धवलंतर शुकगन्धमाल्या शोभे। भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकरी प्रसीद मह्यम। विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधवा प्रिया लक्ष्मी प्रिय सखी देवी नामाम्यच्युत वल्लभाम। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। श्रीवर्चस्यमायुष्यरोग माध्य विधात शोभमान महीयते। धान्यधन पशु बहुपुत्र लाभ शतसंवत्सर दीर्घमायु इति श्री सूक्तम। त्यानंतर आपल्याला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे। ही क्षमा प्रार्थना आपल्याला दुर्गा सप्तशती या पुस्तकामध्ये मिळून जाईल। आता आपली संपूर्ण पूजा करून झालेली आहे। त्यानंतर क्षमा प्रार्थना सुद्धा म्हणून झालेली आहे। आता यानंतर आपल्याला देवींची आरती सुद्धा करायची आहे। तर मी इथे सर्वप्रथम गणपती बाप्पा त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करून घेतलेली आहे। यानंतर महालक्ष्मी मातेचा 108 वेळा मंत्र जाप सुद्धा आपल्याला करायचा आहे। तर अशा प्रकारे लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती देवी अष्टोत्तर नामावलीने कुंकुमार्चन विधी करून झालेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देव्ये नमः नक्की लिहा।
भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.